शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. आकर्षक डिझाईन्स, उत्कृष्ट कारागिरी. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड शहराजवळील म्हसोबा मंदिराजवळ रविवारी रात्री एका अज्ञात वाहनाने बिबट्याला जोरदार धडक दिली. या अपघातात बिबट्या गंभीर जखमी झाला असून त्याच्या कमरेला आणि मागच्या पायाला मोठी दुखापत झाली आहे. या घटनेत चांदवड पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास देवीकडे जाणाऱ्या मार्गावरील पाण्याच्या टाकीजवळ हा अपघात घडला आहे. रस्ता ओलांडत असताना एक भरधाव अज्ञात वाहनाने बिबट्याला धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की बिबट्याला जागेवरून हलणे मुश्किल झाले. महामार्गावर बिबट्या जखमी अवस्थेत असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि बघ्यांनी मोठी गर्दी केली. नाशिकहून रेस्क्यू टीम आल्यानंतर सदर बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देण्यात आले. बिबट्या बेशुद्ध अवस्थेत गेल्यानंतर रेस्क्यू टीमने बिबट्याला पिंजऱ्यात टाकून त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. यावेळी रेस्क्यू टीममध्ये अभिजित महाले, वैभव फोंगले, प्रदीप सूर्यवंशी, तेजस गायकवाड, ऋषिकेश तिवडे, वनपाल चांदवड, सुनील खंदारे, प्रवीण चव्हाण, चंद्रकांत मार्गपाड, श्रीमती रेखा मरशिवने, भारत वाघ, अशोक शिंदे तसेच चांदवड पोलीस स्टेशनचे PI कैलास वाघ, विक्रम बस्ते, विक्रम वडजे, शंकर पवार, इतर टीम तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने सदर बिबट्यास रेस्क्यू करून ताब्यात घेऊन त्यास पुढील औषध उपचारांसाठी नाशिक येथील वन्यजीव उपचार केंद्र म्हसरूळ येथे नेण्यात आले. NCN न्यूजसाठी सुनील अण्णा सोनवणे, चांदवड.